नमस्कार सगळ्यांना. ओ सरजी, असे आपले कृष्णकुमल साहेब यांचे त्रिमूर्तीचे आपले एसआरएचे एक्सपर्ट ज्यांनी सांगितलं की युवांनी कोणतंच आंदोलन केलं नाही, कोणत्याच गोष्टी सक्सेसफुली केल्या नाही. अरे आम्ही आंदोलन केलं. तुम्हाला माहीत असेल, लोकसभा निवडणुकीला बहिष्कार घातल्यानंतर लोखंडे साहेबांनी आम्हाला वेळ दिली भेटीची. तुम्ही 10 पत्र लोखंडे साहेबांना दिली होती त्यावेळेला एक मीटिंग तुम्हाला लोखंडे साहेबांनी दिली नाही एसआरच्या सीईओनी. पण ज्या वेळेला आम्ही आंदोलन केलं, बहिष्कार घातला लोकसभा निवडणुकीवर, त्यावेळेला लोखंडे साहेबांनी एसआरच्या आम्हाला मीटिंग दिली. जी कामं तुम्ही करू शकलात नाही 5 वर्षामध्ये, ती कामं युवांनी करून दाखवली, ती कामं सभासदांनी करून दाखवली. युवांचं पण क्रेडिट नाही, मी म्हणेन हे सभासदांचं क्रेडिट आहे. हा जो काही अहंकार तुमच्या पाठीशी आहे, हा जो काही तुम्ही ते सांगता ना तिकडे रांगेत उभे राहून, काय केलं एनसीएलटीची ऑर्डर आणून तुम्ही? काय एवढे तारे तोडलेत तुम्ही? ती एनसीएलटीची ऑर्डर आणून सुद्धा प्रोजेक्ट जैसे थेच होता. कारण तुम्हीच हा प्रोजेक्ट एनसीएलटी मध्ये घेऊन गेलात आणि त्याच्यानंतर ती ऑर्डर आणायला सगळ्या लोकांना तिकडे घेऊन गेलात, पायपीट करून आमच्या लोकांना फसवून. त्यामुळे तुम्ही हा जो काही खेळ चालवलाय, तो खेळ आता आम्ही सगळे मिळून बंद पाडणार आहोत. ह्या महेश, सुरेश, गणेश चांगली नावं आहेत, देवांची नावं आहेत. कृष्ण, पण त्या एका सगळ्या ह्या देवांची नावं असताना सुद्धा ह्या सगळ्या लोकांनी आपल्याला जे काम केलेलं आहे ते राक्षसाच्या वृत्तीने केलेलं आहे. ही देवाची नावं आहेत पण काम त्यांचं राक्षसाच्या वृत्तीचं आहे. तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला नंदीवर्धन बिल्डरला ह्यांनी काढलं, आज दुसरा अंक आपण सुरू करूया यांच्या अध्यायाचा. नंदीवर्धन बिल्डरला ह्या लोकांनी काढलं, त्याच्यानंतर राक्षी नावाचा बिल्डर आज आपल्या प्रोजेक्टमध्ये आहे, त्या बिल्डरला आणलं गेलं. आणायच्या वेळेला, ज्या वेळेला एजीएम घ्यायची होती, जीबीआर घ्यायची होती, कोणतीही माहिती लोकांना दिली नाही. ह्यांनी ऑलरेडी 14,000 रुपये भाडं पास करून घेतलं होतं त्यांच्याकडून. आपल्या स्वतःच्या सोसायटीच्या कमिटीच्या याच्यामध्ये ते लिहिलेलं होतं 14,000 भाडं आम्ही करून देणार. आमच्याकडे पुरावे आहेत. कुठल्या लोकांना विचारलं तुम्ही 14,000 भाडं डन करताना? कोणाला विचारलं होतं? नाही, तो बिल्डर चांगला आहे, तो तेवढंच देऊ शकतोय, मग तो असंच करतोय, मग तसंच करतोय, असं करून डेव्हलपर स्वतः त्या मीटिंगला नसताना सुद्धा सगळ्यांकडून हात वर करून घेतले. आमचा शेखर बिचारा त्यावेळेला ओरडत राहिला. ही आमची पण चूक आहे की आम्ही तुमच्यासारख्या लोकांना, म्हणजे आम्ही शिकलेले असून सुद्धा तुमच्यासारख्या अशिक्षित, म्हणेन मी, अडाणी हा शब्द वापरणार नाही, चुकीचा होईल, म्हणून अशिक्षित लोकांच्या या भूलतापांना आम्ही बळी पडलो. त्यावेळेला बिल्डरला आम्ही मान्यता दिली कोणतेही प्रश्न न विचारता, आणि ही सगळी मान्यता दिल्यानंतर सुद्धा भाडं मिळत नव्हतं. त्याच्यानंतर युवांनी लढा फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू केला आणि त्याच्यानंतर जाऊन सप्टेंबर 2024 मध्ये भाडं आलं, हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. ह्या लढ्यामध्ये ज्या वेळेला हा लढा सुरुवातीला मी स्वतः महेश सुरेश यांना भेटलो होतो आणि मी त्यांना समोरून बोललो होतो. मला आजही आठवतंय, त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटलो होतो. मी त्यांना म्हटलं होतं, दादा तुम्हीच राहा कमिटीवर, आम्हाला कमिटीवर यायची इच्छा नाही, आम्ही येऊ शकत नाही, पण आमचं ज्ञान वापरा आणि तुमचा अनुभव वापरा. नाही, हा प्रोजेक्टमध्ये भरपूर खिचड आहे, तुम्हाला माहीत नाही, हे कधीच होऊ शकत नाही, आता जो आलाय त्याचं कसं आम्ही करतोय, आम्हाला आमचं माहिती आहे, कसा खड्ड्यातून आम्ही एनसीएलटी मधून बाहेर आणला हा प्रोजेक्ट, आणि असं केलं आणि तसं केलं, ह्याच्यावर लोन आहे, किती लोक तिकडे येऊन उभे राहतील आणि असं करतील आणि तसं करतील. मी म्हटलं, हे तुम्ही कोणाला तरी दुसऱ्याला सांगा, आम्हाला सांगू नका, आम्हाला माहिती होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला लोखंडे साहेबांनी सांगितलं की ह्या डेव्हलपरला काढा, त्यावेळेला हे लिहून द्यायला तयार नाही तिकडे की डेव्हलपरला काढणार म्हणून. आणि हे लोक त्यानंतर जे गायब झाले, त्यानंतर संडेला कधी आम्हाला दिसलेच नाही. आज तुम्हाला, आज या कृष्णा कुमारला स्वतःला लाज वाटली पाहिजे मेसेज टाकताना, लोकांना मतदानाचं आव्हान करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे स्वतःची, की आपण तर काही स्वतः केलं नाही ह्या सगळ्या काळामध्ये, ना कुठल्या गरीबाला मदत केली, ना काय केलं, ना हा प्रोजेक्टचं भलं व्हावं म्हणून काही काम केलं, आणि आज तुम्ही मतदानाचं आव्हान करताय. अभी नहीं तो कभी नहीं.
याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल 7 जुलैला आम्ही मीटिंग लावली. ती मीटिंग बंद पाडण्यासाठी ह्याने कंप्लेंट टाकली. ती कंप्लेंट टाकल्यानंतर सुद्धा संदीप दादामुळे आमची मीटिंग झाली आणि ती मीटिंग सक्सेसफुल झाली. त्या मीटिंग नंतर ह्यांची पूर्ण चक्र फिरायला सुरुवात झाली. लोकांना भाडं, देवेंद्र फडणवीसांना गाडी अडवून देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलं, भाडं आलं. तुम्हाला सगळ्यांना त्याची माहिती दिलेली आहे आम्ही. भाडं आल्यानंतर मग म्हणायला लागले अभी कमिटी कर रही है, अभी समिती. मग समिती ऑगस्ट 2023 पासून काय झोपलेली होती का तुमची? ऑगस्ट 2023ला ज्या वेळेला भाडं लोकांना मिळत नव्हतं, लोक बिचारी वणवण फिरत होती, त्यावेळेला कमिटी झोपली होती का? 72,000 रुपये ज्या वेळेला तुम्हाला आले नंदीवर्धनचे, का नाही तुमच्या मनाला वाटलं की चला 30-30 हजार रुपये आपण लोकांना देऊया, सगळ्यांना पैसे मिळू दे? का नाही वाटलं? अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. आणि ते जे 19 लोक तुमच्याबरोबर उभे केलेत ना, त्यांना मी हेच सांगेन, पापाचे भागीदार आहात तुम्ही. सगळे लोक पापी आहात, पापाचे भागीदार आहात. आणि ह्या सगळ्यांनी ही पापं केलेली आहेत, गरिबांची हाय घेतलेली आहे आणि तीच हाय ही तुम्ही आता घेताय, त्यांच्या पॅनलमध्ये उभे राहून घेताय. दिवस रात्र माझी आठवण येते ना तुम्हाला, चांगली गोष्ट आहे, येऊ दे. बोला काय तुम्हाला बोलायचंय ते, मला काही फरक पडत नाही. अन्यायाच्या विरोधात आवाज उचललाच जाणार आणि मी 100% लिहून देतो, नारळ हे चिन्ह विजयी होणारच आहे. आमची कमिटी निवडून येणार. आज सगळ्या गोष्टी बघताना, सगळ्या गोष्टी तुमच्या काळे कर्तुते बघताना सगळे पेपरवर आहेत. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट तुम्ही द्यायला तयार नव्हतात, सभासदांना विचारलं नाहीत, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट कधी वाचून दाखवलं नाहीत. आम्ही दिंडोशी पोलीस स्टेशन पासून सगळीकडे तुम्हाला फिरवलं, त्याच्यानंतर जाऊन कुठेतरी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आम्हाला मिळालं. तुम्हाला काय वाटलं की आम्ही शांत बसू? आम्ही मिळवून राहिलो डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आणि आम्ही युवांनी ते ॲग्रीमेंट लोकांसमोर आणलं आणि वाचून दाखवलं आणि त्याची माहिती दिली. कितपत ते जे तुम्ही दिलं ते योग्य होतं अयोग्य होतं आम्हाला माहीत नाही, पण जे ॲग्रीमेंट आम्हाला मिळालं ते आम्ही लोकांना वाचून दाखवलं. फर्जी सह्या जा विचारा त्या लोकांना, ज्या लोकांनी आमच्या याच्यावर सही केलेली आहे त्या माणसाला विचारा त्याने सही दिली आहे की नाही. आम्हाला हक्काने आम्ही सांगतो, चॅलेंज देतो तुम्हाला. ज्या पानावर सही केलेली आहे त्या व्यक्तीची, कृष्ण कुमल यांना आमचं खुलं आव्हान आहे, त्यांनी जाऊन विचारावं की त्या व्यक्तीने आम्हाला सही दिली आहे की नाही दिली आहे. स्वतः तुम्ही काही काम करायचं नाही, स्वतः तुम्ही हा प्रोजेक्ट खड्ड्यात घालायचा आणि दुसरा जो कोणी काम करतोय त्याच्याबद्दल पण अशा प्रकारे वक्तव्य करायचं, हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. आणि जनता आहे, जनता जनार्दन तुम्हाला माफ करणार नाही. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा. जी रिक्षा तुम्ही घेऊन आलाय त्याच रिक्षामध्ये बसून, आज छान आमच्या संतोषदादाने लिहिलं, त्या रिक्षामध्ये बसूनच तुम्हाला घरी पाठवणार आणि नारळ देऊन पाठवणार, हेही लक्षात ठेवा. सगळ्या जनतेला, सगळ्या सभासदांना आमचं मनपूर्वक आव्हान आहे. आम्ही कळकळीची विनंती करतो तुम्हा सगळ्यांना, आज ही एक शेवटची संधी आपल्या सगळ्यांकडे आहे. आज ही शेवटची संधी यासाठी आहे की जर आपली कमिटी तिथे बसली तर आम्ही युवा पण जोमाने काम करू शकू. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, शिकलेल्या मुलांच्या हातात ही धरोहर सांभाळण्याची एक संधी द्या. आम्ही सगळे शिकलेले आहोत, सगळ्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे, माझं लॉ झालं आहे, शेखर उच्च शिक्षित आहे, सगळे जण चांगल्या ठिकाणी कामाला आहेत, आम्हाला चांगले पगार आहेत, आम्हाला कोणतीही लालसा नाही या प्रोजेक्टमधून. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आमचा हिरमोड करू नका, नारळ या चिन्हावर मतदान करा आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आणि ह्या घोटाळेबाज लोकांना, ह्या भ्रष्टाचारी लोकांना, आता चोर हा शब्द मी वापरणार नाही कारण तो बिचारा आपल्या पोटापाण्यासाठी चोरी करत असेल, पण आता काय त्या विषयामध्ये मी बोलू इच्छित नाही. कुठले शब्द आपण वापरायचे नसतात बोलताना, पण तेवढं मला त्याच्यावर मला संस्कार आहे, त्यामुळे चोर मी ह्यांना बोलणार नाही. पण ते जे काही ह्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये मी 100% सांगतो, त्या 19 लोकांनाही सांगतो, जी लोक पॅनलमध्ये उभी आहेत, सगळ्यांची हाय घेण्यासाठी, सगळ्यांच्या शिव्या खाण्यासाठी तुम्ही उभे आहात. तुम्ही शिव्या खा. लोकप्रिय उमेदवार तुम्ही लिहिता, कसले लोकप्रिय, लोक शिव्या घालतात म्हणून लोकप्रिय आहात का तुम्ही?
अरे एवढी हिंमत होती तर निवडणुकीच्या वेळेला ग्रुप का नाही ओपन करून दाखवला तुम्ही? नाहीये तुमच्यामध्ये हिंमत, कारण तुम्हाला माहिती आहे तिकडे लोक काय लिहितील तुमच्याबद्दल ते. सगळ्या जनतेला, सगळ्या सभासदांना आव्हान आहे की 22 तारखेला येणाऱ्या रविवारी, परवा सकाळी 10 ते 2 या दरम्यान आपल्या मतदानाचा हक्क बजावा. युवा त्रिमूर्तीच्या तर्फे दुर्यनच्या इथे 2 रिक्षांची व्यवस्था आपण करतोय. स्टेशनवरून तुम्हाला आणायला 2 रिक्षांची व्यवस्था आपण करतोय. तुम्हाला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी आपण युवांच्या माध्यमातून घेणार आहोत, आपल्या ग्रुपच्या माध्यमातून घेणार आहोत. तुम्ही काळजी करू नका, सगळ्यांनी मतदानाला या. आणि आता आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे, ह्या सगळ्यांना आपल्याला पळवायचं आहे. सगळे माझ्या सगळ्यांना आव्हान आहे. ईश्वरा जाधव साहेब असतील, उल्हास परब साहेब असतील, विठ्ठल शेडगे साहेब असतील, सगळे जे त्यांच्या भरत अण्णा घोगरे असतील, सगळ्यांना विनंती आहे की कैलाशनाथ मोरया हे लोक करतायत. कैलाशनाथ मोरया एकमात्र सदस्य आमच्या कमिटीमध्ये आहे, पॅनलवर आहे. कोणताही विचार करू नका. आम्ही कोणतंही मुख्य पद हे कोणाच्याही हातात जाऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे तुम्हाला. त्यामुळे कृपा करून नारळ ह्या चिन्हावर आपलं मतदान करा. धन्यवाद.